हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण झणझणीत अशी मोड आलेली मुंगाची रस्सा भाजी. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हुसळ बघितली होती मोड आलेल्या मुंगाची, आणि आज आपण बघणार आहे रस्सा भाजी. मोड आलेल्या मुंगाची रस्सा भाजी कशी बनवायची, तर चला मग रेसिपी बघू. आता लवकरच शाळा सुरू होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला हेल्दी गोष्टी मुलांना टिफिनमध्ये द्यावं लागतात. तर त्यासाठी तुम्ही अशी मोड आलेली मुंगाची झणझणीत भाजी मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात. तर चला मग आता रेसिपी बघूया. तर त्यासाठी घ्यायचे मोड आलेले मूग घ्यायचे. नंतर त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. कढाईमध्ये घालायचे मोड आलेले मूग, मूग घातल्यानंतर हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि तेल घालायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं. आणि मूग बॉईल करण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालायचं. इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं. आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं आणि 6 ते 7 मिनिटाला बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बॉईल होईपर्यंत आपण मसाला बघूया. तर त्यासाठी घेतलं होतं इथं मी 1 टमाटर, अर्धा कांदा, लसूण आणि कोथिंबीर. नंतर मिक्सरला लावून घ्यायचं. म्हणजेच कांदा, टमाटर, लसूण आणि कोथिंबीरची आपल्याला इथं प्युरी तयार करून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. नंतर आपण इथं अशी प्युरी तयार करून घेतली. आणि इकडे आपले आता मूग पण शिजले होते. व्यवस्थित आपण इथं शिजून घेतले. नंतर इथं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि त्याच कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की दीड चमचा लाल तिखट घालायचं. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं. नंतर त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की आपण जी प्युरी तयार केली होती कांदा, टमाटर, लसूण आणि कोथिंबीरची, ती प्युरी घालायची. आणि ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. म्हणजेच मसाले व्यवस्थित शिजून घ्यायचे. आणि आता मसाले व्यवस्थित शिजले की थोडं पाणी घालायचं. आणि छान आता आपल्या ह्या मसाल्यांना तरी येते. आणि तुम्ही बघू शकता छान अशी तरी आली होती. आपण बाकीचे कोणतेच मसाले याच्यामध्ये वापरलेले नाही. नंतर छान अशी तर्री आली होती. आणि थोड्या वेळ ह्या मसाल्यांना शिजू द्यायचं.
नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि नंतर घालायचे बॉईल केलेली मूग. आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे. आणि परत थोडं मी पाणी घातलं होतं इथं, अर्धा ग्लास. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं पाणी घाला. आणि अगोदरच आपण मीठ आणि हळद घातली होती, नंतर घालायचं काम पडत नाही. मग आपण जेव्हा मूग शिजायला टाकली होती तेव्हाच मीठ आणि हळद घातली होती. आणि आता व्यवस्थित भाजीला उकळून घ्यायचं. दहा मिनिटासाठी भाजीला उकळून घ्यायचं. नंतर परत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाजी उकळल्यानंतर परत एकदा कोथिंबीर घालायची. आणि छान अशी झणझणीत अशी मोड आलेली मुगाची रस्सा भाजी आपली तर तयार झाली होती. अगदी कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी रस्सा भाजी. चला नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता भाजी पूर्णपणे तयार झाली होती आपली. तर अशी झणझणीत मोड आलेली मुंगाची रस्सा भाजी आपण इथं तयार केली होती. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.